बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मित्रांनो, आपण एकादशी करतो, पण ही एकादशी का करतो? दोन एकादशी आपण हमखास करतो, एक आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिक एकादशी। कार्तिक आणि आषाढी एकादशी आपल्या घरचे मोठे लोक आपल्याला सांगतात या दोन मोठ्या एकादशी आहे म्हणून करायला पाहिजे, म्हणून आपण करतो। पण हे करण्यामागे कारण काय? आपल्याकडे जशी परंपरा सुरू आहे, याच्या अगोदर आपले वडील करायचे, आपले आजोबा करायचे, आपले पणजोबा करायचे, आपली आजी करायची, म्हणून आपणही करतो त्यांना पाहून आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी। पण खरे याच्या मागे कारण काय? आज आपण आपल्या मुलांनाही सांगतो आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी करत जा। पण काही घरांमध्ये मुलं, आजकालची जी तरुण मुलं आहे ती नॉनव्हेज पूर्ण दिवस खातात, म्हणजे आठवड्याचे 7 दिवस खातात। त्यांना एकादशी असो किंवा अजून कोणता दिवस असो, गुरुवार असो, शनिवार असो, काही घेणं देणं राहत नाही। मग अशा घरी लोक म्हणताना पण तुम्हाला आढळतात, अरे बाबा आज एकादशी आहे, आषाढी एकादशी आहे, आज तर नॉनव्हेज नव्हतं खायचं ना, आज तर नॉनव्हेज नव्हतं खायचं। ती आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी किंवा कोणतीही एकादशी, महिन्यातून 2 एकादशी येतात। या महिन्यात तशा 3 एकादशी आल्या, एक स्टार्टिंगला आली आहे, एक आषाढी एकादशी येणार आहे आणि एक शेवटी अजून एक एकादशी येणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एकच एकादशी येईल। तरी एकादशी का करतात याचे कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर शरद देशकर, मी नागपूर शहरात असतो आणि आपण समजा सीखो हिंदू सीखो या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण स्पेशल आषाढी एकादशी निमित्त तुमच्याकरता स्पेशल मराठी बांधवांकरता मराठी लँग्वेजमध्ये या चॅनलवर व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आपण वर्षातून 2 एकादशी करतो, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, एक आषाढी आणि दुसरी कार्तिक, आणि हे आपल्याकडे चाललेली रूढी परंपरा आहे म्हणून आपण करतो आणि यालाच आपण मोठी एकादशी पण म्हणतो। तर सगळ्यात पहिले आपण आषाढी किंवा देवशयनी एकादशीचा इतिहास पाहू। आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी का करतात, म्हणजे का करतात म्हणण्यापेक्षा त्याच्यामागे इतिहास काय आहे ते पाहू। तर पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले, म्हणजे युद्ध पेटले। कुंभ दैत्याचा, कुंभ नावाचा एक दैत्य होता, त्याचा पुत्र मृदुमान्य, कुंभ नावाचा एक दैत्य होता, त्याचा पुत्र होता मृदुमान्य, याने तप करून भगवान शंकराकडून अमरत्व मिळवले, तप केलं, शंकराला प्रसन्न केलं आणि अमरत्वाचं वरदान मागितलं। त्यामुळे मृदुमान्य हा जो राक्षस होता, दैत्य होता, त्याने ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना कसा झाला, अजिंक्य झाला, कारण त्यांनी शंकराकडनं अमरत्व मिळवलं होतं, एक अमरत्वाचा त्याला वर भेटला होता। त्याच्यामुळे मृदुमान्य हा जो राक्षस होता, हा जो दैत्य होता, तो अजिंक्य झाला होता, ब्रह्मदेवांकरता पण, विष्णूकरता पण आणि शिव, भगवान शिव यांच्याकरता। त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री म्हणजे आवळी वृक्षातळी एका गुहेत दडून बसले। हे जे 3 देव, आपले महत्त्वाचे जे 3 देव होते, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव, हे त्या मृदुमान्याच्या भयाने त्रिकुट पर्वतावर एक धात्री म्हणजे आवळी वृक्षातळी, आवळी नावाचा एक वृक्ष होता, त्याच्या तळेशी एका गुहेत दडून बसले। त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला। त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीला त्यांना उपवास करावा लागला आणि पर्जन्याच्या धारे स्नान घातले। पर्जन्य म्हणजे त्यांना जो घाम निघाला, म्हणजे पाणी निघालं, घाम म्हणजे पाणी, घाम म्हणजे एक द्रव पदार्थ असतो ना, तर ते दडून बसले तेव्हा त्यांच्या शरीरातून घाम निघाला, पर्जन्य निघालं, त्या धारेत, पर्जन्याच्या धारेत त्यांना स्नान घडले। अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली। एका गुहेत, लहान गुहेत 3 देव लपून बसले आहे, तर श्वास कसा होईल, त्यांचा एकत्र होईल ना, तर त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली।
समजा आपण एका लहान गुहेत 4-5 लोक बसले आहो किंवा दडून बसलो आहो, तर आपला सगळ्यांचा श्वास एकत्र होईल की नाही? तसा या 3 देवांचा श्वास एकत्र झाला आणि त्यांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे. तर एकादशीचा इतिहास तुम्हाला सांगितला. पहिले मी जे युद्ध दानव आणि दैत्यांमध्ये झालं. आता एकादशीची देवता कोण आहे? तर जेव्हा हे आपले देव लपून बसले होते, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव जेव्हा लपून बसले होते आणि त्यांच्या श्वासापासून जी शक्ती उत्पन्न झाली आणि ज्या शक्तीने मृदुमान्य या दैत्याला ठार मारले, तीच शक्ती एकादशी देवता आहे. ती शक्ती जी काय आहे? देवी आहे. शक्ती देवी आहे. जी शक्ती उत्पन्न झाली मृदुमान्याचा वध करण्याकरता, तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटवले असते. सगळे शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात. तर एकादशीचे व्रत किंवा उपवास का करावं याचं पहिलं कारण सांगतो मी तुम्हाला. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटवले असते, म्हणूनच सगळे शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात. शैव म्हणजे शिवाचे उपासक, शैव म्हणजे शिवाचे उपासक, वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक एकादशीचे व्रत करतात. या महिन्यात येणारी कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी पण आहे. या महिन्याच्या शेवटी आपल्याकडे कामिका एकादशी येते. म्हणजे या महिन्यामध्ये येणार आहे, तसं महिन्यातून 2च एकादशी येतात, पण या महिन्यात 3 एकादशी आहे. या महिन्याच्या एकदम शेवटी कामिका एकादशी आहे. ती मनोकामना पूर्ण करणारी आणि पुत्रदायी एकादशी आहे. आता ज्यांना एकादशी करायची आहे ते एकादशीला काय म्हणतात? एकादशीचे व्रत म्हणतात. तर त्याची काही करायची पद्धत आहे का? हां, त्याची एक पद्धत आहे. आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णू पूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचा म्हणजे उपवास करायचा. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायची. दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला सकाळी स्नान करायचे. तुळशी वाहून तुळशी पत्र जे आहे त्याने विष्णूचे पूजन करायचे. संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करायचे. हरिभजन करून काय करायचं? जागरण करायचं पूर्ण रात्रभर. आणि आषाढ शुद्ध द्वादशीला वामनांची पूजा करायची आणि आपण जे पारणं केले होते ते पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा पण लावावा. हे जे 2 दिवस आहे या दिवशी श्रीधर या नावाने विष्णूचे पूजन करावे आणि तुपाचा दिवा, तेलाचा नाही तुपाचा, तोही गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, तोही अहोरात्र. आता पंढरपूरची वारी कधी करतात? करणारे 12 महिने करतात, पण खरं कधी करतात? तर हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक 6 माई ज्याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात. समजा तुम्ही 6 माई दर महिन्याला वारी करायची दीक्षा घेतली असेल, रोज वारी करायची दीक्षा घेतली असेल किंवा वार्षिक वारी करायची दीक्षा घेतली असेल तर तशी तुम्हाला वारी करावी लागते. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आणि चातुर्मासाची सुरुवात पण आषाढ शुद्ध एकादशीने होते. आता चातुर्मासामध्ये जेव्हा चातुर्मास सुरू होतो 4 महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहाल तर आमच्याकडे तर नॉर्मली कांदे आणि वांगे हे 4 महिने चातुर्मासामध्ये बंद राहतात. चातुर्मासामध्ये 4 महिने कांदे आणि वांगे खात नाही. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि 4 महिने, येणारे 4 महिने कांदे आणि वांगे आम्ही खात नाही. तर हा नियम खूप लोकांकडे असतो. आता सर्व भाविकांना प्रिय असणारी आषाढी एकादशी, तिचे महात्म्य कसं आहे? तर महात्म्य काय आहे? ज्यास मान्य एकादशी तो जिताची मुक्तवासी. काय म्हणतात? ज्यास मान्य एकादशी तो जिताची मुक्तवासी. किंवा एकादशी जया छंद अहनिशी व्रत करी जो नेमाने तथ
वैकुंठाचेपणे, नामस्मरण जागरण, वाचे गाय नारायण, तोची भक्त सत्यव याचा, एक जनार्दन म्हणे वाचा. आता आपल्याकडे जे पुराण आहेत, त्या पुराणामध्ये पण एकादशीचे काही महत्त्व आहे का? तर पुराणामध्ये एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगितलं आहे. आणि ते कोणत्या पुराणामध्ये? तर पद्मपुराणामध्ये एकादशीच्या व्रताचे काय महत्त्व सांगितलं आहे? एक श्लोक आहे, अश्वमेध सहस्त्राणी राजसूयश तानिश्च काद्य शुपवासस्य कलाम नारहंती षोडशीम. याचा अर्थ काय? अनेक सहस्त्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूर्य यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या 16व्या कले इतकेही म्हणजे 6% इतकेही महत्त्व नाही. जे लोक एकादशीचा उपवास करतात म्हणजे व्रत करतात, उपवास म्हणण्यापेक्षा उपवासाचा खाऊन उपवास करण्याचा अर्थ नाही, उपवासाचा जो व्रताचा विधी सांगितला आहे त्या प्रकारे व्रत जो करतो त्यांना अनेक सहस्त्र अश्वमेघ यज्ञ आणि शेकडो राजसूर्य यज्ञ, सहस्त्र अश्वमेघ आणि शेकडो राजसूर्य यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या 16व्या कले इतकेही म्हणजे 6% इतके पण महत्त्व नाही. आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल, एवढे जर एकादशीचे महत्त्व आहे तर एकादशीपासून लाभ तरी नेमका कोणता होतो? जेव्हा मी तुम्हाला सांगतो की सहस्त्र अश्वमेघ यज्ञ करतात किंवा शेकडो राजसूत्र यज्ञ जे लोक करतात त्यांनाही इतकं महत्त्व नाही जितकं महत्त्व एकादशीचे आहे. तर याचा लाभ काय? तर पद्मपुराणाच्या आदी खंड आहे, त्या खंडामध्ये एक श्लोक आहे. काय म्हटलं आहे त्या खंडाच्या श्लोकामध्ये? स्वर्ग मोक्षप्रदा योषा शरीरारोग्यदायिनी सुकलत्र प्रदा योषा जीवत्र पुत्र प्रदायिनी न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करण न चापी वैष्णवम क्षेत्रम तुल्यम हरिदिनेनच. याचा अर्थ काय? एकादशी ही स्वर्ग मोक्ष आरोग्य चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. ज्यांना मोक्ष पाहिजे, ज्यांना स्वर्ग पाहिजे, ज्यांना चांगले आरोग्य पाहिजे, ज्यांना चांगली भार्या पाहिजे, ज्यांना चांगला पुत्र पाहिजे त्यांनी एकादशीचे व्रत करावे. गंगा गया काशी पुष्कर वैष्णव हे जे क्षेत्र आहे यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. जे लोक तीर्थयात्रे करतात, गंगा गया काशी किंवा पुष्करला जातात, तर हे जे वैष्णव क्षेत्र आहे या क्षेत्रांची बरोबरी एकादशीसोबत होत नाही. म्हणजे ज्यांना तीर्थयात्रा करणं जमत नाही त्यांनी समजा एकादशीचे व्रत केले तर हे जे लोक तीर्थयात्रा करतात त्यापेक्षा जास्ती पुण्य एकादशी करणाऱ्याच्या पदरात पडते. एकादशी या व्रताचं आणखीन एक महात्म्य आहे. हे व्रत करताना संकल्प करावा लागत नाही. तुम्ही पाहत असाल कोणतेही व्रत सुरू करताना पहिले संकल्प करावा लागतो, पण एकादशी हे एकमेव असे व्रत आहे की त्या संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करताना व्रतारंभ करताना संकल्प करून ती सुरू करावी लागतात. एकादशीचे व्रत करताना संकल्प करावा लागत नाही. यावरून आपल्या लक्षात आले असेलच की संकल्प न करता सुद्धा म्हणजे विधिवत ईश्वराला न सांगता सुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते. संकल्प करणे म्हणजे काय होते? आपण ईश्वराला सांगतो की मी हे व्रत करतोय, एक संकल्प घेऊन सांगतो ना. तर एक असे व्रत आहे की ईश्वराला न सांगताही मनुष्याला या व्रतामुळे फलप्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात, या दिवशी काही न खाता फक्त पाणी व सुंठ साखर घेतल्यास सर्वोत्तम आहे. आता एकादशीचा उपवास करायचा आहे, तो कसा करायचा? तर उपवास करताना उपवासाचे पदार्थ नाही खायचे, तर काही न खाता फक्त पाणी आणि सुंठ व साखर घेतल्यास सर्वोत्तम उपवास घडतो एकादशीचा. या दिवशी विष्णू पूजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. एकादशीच्या दिवशी विष्णूचे पूजन करावे. एकादशीच्या दिवशी विष्णूचे पूजन करावे आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. अहोरात्र तुपाचा दिवा लावायचा म्हणजे कोणत्या तुपाचा?
गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला, डालड्याचा दिवा नाही लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य दाखवून पारणे म्हणजे पारायणे म्हणतो आपण किंवा पारणे म्हणतात, तर पारणे करतात म्हणजे पूर्ण महानैवेद्य दुसऱ्या दिवशी बनवतात. आता आषाढी एकादशीलाच मोठी एकादशी का म्हणतात? आता मोठी एकादशी आपण म्हणतो ना, आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी, या दोन एकादशी आपण मोठ्या मानतो आपल्याकडे. ते मोठी का म्हणतात? तर वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. केव्हापासून? शतकानुशतकपासून. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी पायी वारी करतात. ही वारी पायी केल्याने काय होते? शारीरिक तप घडतो. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी काही दशकांपासून चालली आहे आणि गेले 800 वर्षापासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एका प्रकारचे व्रतच असते. जी काही साधना आपण करतो, समजा तुम्ही एक स्तोत्र आहे रोज म्हणत असाल, मारुती स्तोत्र रोज 5 वेळा म्हणत असाल, रामरक्षा रोज 11 वेळा म्हणत असाल, असे वेगवेगळे स्तोत्र तुम्ही रोज म्हणत असाल, एक निश्चित त्याचा वेळ असते आणि निश्चित किती वेळ तुम्ही म्हणणार ते तुम्ही ठरवून म्हणत असाल, की ही एक प्रकारची साधना आहे आणि हे एक प्रकारचं व्रत आहे. जी व्यक्ती अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीला ईश्वरोपासनेकडे वळवण्यासाठी व्रते ही खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. तुमच्या घरी पण असतील असे खूप लोक असतील जे ईश्वराला तर मानतात, त्यांना माहीत आहे की देव आहे, पण ईश्वर उपासना करत नाही, ईश्वराकडे हात जोडत नाही. तर अशा लोकांना ईश्वराची उपासना करण्यासाठी व्रते ही खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्ही करून पहा, त्यांना करायला सांगा छोटंसं व्रत, तर ते व्रत त्यांना ईश्वर उपासनेकडे घेऊन जाईल आणि हळूहळू बाकी पण उपासना ते करायला लागतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की एकादशी हे व्रत याचे काय महत्त्व आहे आणि एकादशी का करावी, त्यात आषाढी एकादशीचे महत्त्व पण मी तुम्हाला सांगितले. याचा अर्थ काय की वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात, दर महिन्याला 2 एकादशी येतात, तर दोन्ही एकादशीला सारखेच महत्त्व आहे. फक्त आपण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला खूप अधिक महत्त्व देतो, पण तसे पाहिले तर वर्षातल्या 24च्या 24 एकादशी तुम्हाला करायला पाहिजे, त्यांना सारखेच महत्त्व आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. नमस्कार.